Hello everyone. आज आपण पाहणार आहोत React.js. So what is React.js? React.js is a JavaScript library for building fast and interactive UI and single page applications. म्हणजे जावास्क्रिप्टचा यूज करून आपण काय करू शकतो? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ॲप्लिकेशन क्रिएट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण सिंगल पेज ॲप्लिकेशन क्रिएट करू शकतो. तेच आपल्याला प्रॅक्टिकल थ्रू आणि प्रोजेक्ट क्रिएट करून पाहायचं आहे की आपण सिंगल पेज ॲप्लिकेशन्स आणि प्रोजेक्ट्स कसा क्रिएट करू शकतो. So it allows developers to create large web application that can change data without reloading the web page. म्हणजेच React.js काय करतं डेव्हलपर्स जे वेब ॲप्लिकेशन्स क्रिएट करतात त्याच्यामध्ये विदाऊट रिलोडिंग कसं वेब पेज क्रिएट करायचं हे आपण पाहणार आहोत. अगोदरची वेबसाईट्स आपण HTML वगैरे यूज करून क्रिएट करायचो. त्याच्यामध्ये काय असायचं की जे आपली वेबसाईट आहे ती लोडिंग व्हायची. त्याच्यामुळं आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते फास्ट नसायचं, स्लो असायचं. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, आपलं वेब ॲप्लिकेशन कसं फास्ट बनवता येईल हे पाहणार आहोत. ओके, सो React allows us to create a reusable UI components. सो याच्यामध्ये React.js मध्ये आपण काय करतो, कंपोनंट्स क्रिएट करतो. म्हणजेच काय, वेगवेगळे फाईल्स क्रिएट करणार आहोत. त्यालाच आपण कंपोनंट्स म्हणतो React.js मध्ये. आणि वेगवेगळ्या फाईल्स क्रिएट करून आपण काय करणार आहोत, सिंगल पेज ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत. सो ते आपण पाहूयात कोडिंग थ्रू. त्याच्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला React.js शिकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर Node.js इन्स्टॉल करावं लागेल. फर्स्ट स्टेप काय आहे इन्स्टॉलेशनची, Node.js इन्स्टॉल करावं लागेल. मग याच्यामध्ये वाईट इज अ फास्टर अँड लाईट वेट कम्पेअर टू क्रिएट रिॲक्ट ॲप. अगोदर आपण काय यूज करायचो, क्रिएट रिॲक्ट ॲप यूज करायचो. आता आपण यूज करतो लेटेस्ट वाईट. का करतो, बिकॉज ऑफ इट इज फास्ट अँड लाईट वेट ॲज कम्पेअर टू क्रिएट रिॲक्ट ॲप. मग त्याच्यासाठी स्टेप्स काय आहेत, ओपन टर्मिनल इन द फोल्डर वेर यू वॉन्ट युअर प्रोजेक्ट. जिथे कुठे तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे तिथे तुम्ही काय करू शकता, पहिल्यांदा तुम्हाला टर्मिनल ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूयात, फाईल मॅनेजरमध्ये एक फोल्डर क्रिएट करूयात आणि त्याच्यानंतर टर्मिनल ओपन करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल CMD ओपन करा. त्याच्यामध्ये CMD मध्ये npm create with at the list application name ही कमांड आहे. जेव्हा आपल्याला रिॲक्ट ॲप्लिकेशन क्रिएट करायचं असतं तेव्हा आपण कोणती कमांड यूज करतो, npm create with at the लेटेस्ट ॲप्लिकेशन नेम. जे काही तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचं नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. सो npm create with at the लेटेस्ट माय ॲप, म्हणजे माय ॲपच्या ठिकाणी तुम्ही काय पण नाव देऊ शकता, माय प्रोजेक्ट, माय वेबसाईट, वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू यू कॅन टेक. सो थर्ड स्टेप काय आहे, इट विल आस्क यू. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जी काही तुमची कमांड आहे जी रन करणार आहात ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी, त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल, ते विचारणार आहे की फ्रेमवर्क कोणतं चूज करणार आहात तुम्ही. वेगवेगळे नाव येतील, रिॲक्ट, त्याच्यामध्ये व्हॅरियंट, चूज जावास्क्रिप्ट. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय चूज करणार आहात, फ्रेमवर्क जो आहे तो चूज करणार आहात रिॲक्ट अँड व्हॅरियंट जो आहे तो चूज करणार आहात जावास्क्रिप्ट. गो इनसाइड द प्रोजेक्ट. मग त्याच्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमच्या प्रोजेक्टमध्ये आतमध्ये जायचं आहे. म्हणजेच त्यासाठी आपण काय करणार आहोत, CD माय ॲप्लिकेशन, म्हणजे CD माय ॲप आपण टाईप करणार आहोत. CD माय ॲप. का बरं, बिकॉज ऑफ आपण जे रिॲक्ट ॲप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे माय ॲप. त्याच्यामुळे आपण काय टाईप करणार आहोत, CD माय ॲप. इन्स्टॉल फिफ्थ स्टेप आहे इन्स्टॉल डिपेंडन्सीज. मग जे काही इन्स्टॉल डिपेंडन्सीज, आपल्याला जे डिपेंडन्सीज इन्स्टॉल करावे लागणार आहे त्याच्यामध्ये आता, तर त्यासाठी काय कमांड आहे, npm इन्स्टॉल. म्हणजेच npm म्हणजेच काय, नोड पॅकेज मॅनेजर. ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की हे नोड पॅकेज मॅनेजर म्हणजेच काय. अगोदर आपण हा रिॲक्ट सेटअप करून घेऊयात. त्याच्यानंतर पॅकेजेस इन्स्टॉल, जेव्हा तुमच्या सर्व डिपेंडन्सीज इन्स्टॉल होतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक स्टार्ट डेव्हलपमेंट सर्व्हर, म्हणजे जे आपला काही कोड आहे तो सर्व्हरवरती काय होणार आहे, रन होणार आहे. त्याच्यासाठी काय कमांड आहे मग, npm run dev.
npm run dev. तुम्हाला किती स्टेप्स लक्षात ठेवायच्यात? ओनली 6 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करू शकता, सपोज तुमच्या जी काही लोकल डिस्क आहे त्याच्यामध्ये एक फोल्डर क्रिएट करा, न्यू फोल्डर. फॉर एक्झाम्पल तुम्ही फोल्डर क्रिएट करू शकता रिॲक्ट JS बिगिनर. सपोज मी रिॲक्ट JS बिगिनर नावाचा एक फोल्डर क्रिएट करत आहे. त्याच्यामध्ये एंटर करा आणि याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही जाऊ शकता CMD कमांड लाईन ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये फर्स्ट दोन्ही पद्धतीने करू शकता तुम्ही. म्हणजे इथेच पण कमांड लाईन वरती पण तुम्ही तुमचा प्रोजेक्ट क्रिएट करू शकता आणि तुम्ही इथून कोड डॉट केल्यानंतर काय होणार आहे, आपण VS कोड मध्ये VS कोड ओपन होणार आहे, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. याच्यामध्ये पाहू शकता तुमचं फोल्डर दिसत आहे इथे रिॲक्ट JS बिगिनर्स. काय काय फोल्डर क्रिएट केलं होतं आपण? रिॲक्ट JS बिगिनर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे ओपन करायचं आहे टर्मिनल. टर्मिनलमध्ये न्यू टर्मिनल आणि तुमच्या टर्मिनलमध्ये तुम्ही टाईप करू शकता, हे बघा, हे जे आहे आपलं लोकल डिस्क मध्ये रिॲक्ट JS बिगिनर्स नावाचं हे फोल्डर आहे. त्याच्यामध्ये आपण आपला फर्स्ट रिॲक्ट JS ऍप्लिकेशन क्रिएट करत आहोत. मग त्याच्यासाठी आपण काय कमांड पाहिली होती, तुम्ही इथे पाहू शकता, npm create with @latest my app. npm create @latest with @latest जे काही नाव द्यायचं आहे तुम्हाला ते तुम्ही देऊ शकता. इथे स्पेस नाही द्यायचं आहे. @latest my app. परत एकदा आपली जी कमांड आहे ती करेक्ट आहे का ते पाहूयात. npm create with @latest my app. इथे माय ॲपच्या ठिकाणी तुम्ही कोणतं पण नाव देऊ शकता, माय वेबसाईट, सपोज माय प्रोजेक्ट, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. सो npm create with @latest my app. इथे आपण एंटर करणार आहोत. तर आता आपला काय होणार आहे, प्रोजेक्ट क्रिएट होणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही सिलेक्ट अ फ्रेमवर्क. मी तुम्हाला सेकंड स्टेप सांगितली होती, इट विल आस्क यू फ्रेमवर्क, चूज रिॲक्ट. सो तुम्हाला काय चूज करायचं आहे, रिॲक्ट. तर कसं करणार आहे, इथे रिॲक्ट एंटर करू शकता. त्याच्यानंतर सिलेक्ट व्हॅरियंट. व्हॅरियंट चूज करायचा आहे जावा स्क्रिप्ट, बिकॉज ऑफ रिॲक्ट JS इज अ जावा स्क्रिप्ट लायब्ररी. बघा इथे CD आपलं जे काय रिॲक्ट ॲप आहे, माय ॲप नावाचं आहे, जे ॲप्लिकेशन आपलं क्रिएट झालं आहे, डन. नाऊ रन. इथे कमांड्स दिलेल्या आहेत CD माय ॲप. आपण त्या ॲपमध्ये एंटर करूयात माय ॲप. बघा याच्यामध्ये गेल्यानंतर आता आपण npm इन्स्टॉल करणार आहोत. npm इन्स्टॉल म्हणजेच काय, सो इन्स्टॉल डिपेंडन्सीज, ज्या काही आपल्या रिॲक्ट ॲप्लिकेशन रन करण्यासाठी डिपेंडन्सीज लागणार आहेत, त्यासाठी काय कमांड आहे, npm इन्स्टॉल. npm इन्स्टॉल. आता पॅकेजेस आपले ऑल डिपेंडन्सीज पॅकेजेस जे काय असतील ते सर्व इन्स्टॉल होणार आहेत. तुम्ही इथे पाहू शकता माय ॲप नावाचं आपलं ॲप्लिकेशन क्रिएट झालेलं आहे. त्याच्यामध्ये पब्लिक फोल्डर, SRC फोल्डर, गिट इग्नोर, हे जे काही फाईल्स आहेत त्या ऑटोमॅटिकली सर्व क्रिएट झालेल्या आहेत. जेव्हा आपण npm create with @latest my app नावाचं ऍप्लिकेशन क्रिएट केलं आहे, या कमांड थ्रू ऑल जे काही आहेत या फाईल्स अँड फोल्डर्स पूर्ण क्रिएट झाले आहेत. सो याच्यानंतर आता इथे पाहू शकता तुम्ही npm इन्स्टॉल नावाची जेव्हा आपण कमांड रन केली तेव्हा 151 पॅकेजेस जे काय आहेत ते इन्स्टॉल झाले आहेत. सो याच्यानंतर इथे बघा काहीच एरर नाहीये, फाउंड झिरो. ओके.
सो त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, आता आपली कमांड काय आहे, npm run dev. म्हणजेच इथे बघा, जे काही आपण इन्स्टॉल केलं आहे ऑल पॅकेजेस, इथे पाहू शकता नोड मॉड्यूल्स, ऑल नोड मॉड्यूल्स आहे, तिथे पब्लिक फोल्डर आहे, त्याच्यानंतर src फोल्डर आहे, main.jsx फाईल आहे, index.apps.jsx, या सर्व फाईल आपण डिटेल्समध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पॅकेट डॉट जेसन फाईल, याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की आपण कोणतं जे व्हर्जन आहे रिॲक्टचं जे काही इन्स्टॉल केलं आहे ते आहे लेटेस्ट व्हर्जन आहे 19.1.1, आणि त्याच्यामध्ये रिॲक्ट डॉम 19.1.1. आणि या ज्या काही आहेत सर्व डिपेंडन्सीज आहेत ज्या काही आपल्या प्रोजेक्ट रन करण्यासाठी लागतात, त्या ऑटोमॅटिकली जेव्हा आपण प्रोजेक्टच्या कमांड्स यूज करून रन करतो तेव्हा त्या ऑटोमॅटिकली डिपेंडन्सीज अँड ऑल रन होतात, इन्स्टॉल होतात. त्याच्यानंतर आता आपली मेन जी कमांड आहे ती आहे npm run dev. म्हणजे आपला जे काही प्रोजेक्ट आहे तो सक्सेसफुली आपण ऍप्लिकेशन क्रिएट केला आहे. तो इथे पहा, npm run dev केल्यानंतर जे काही रन होणार आहे ते आपलं डेव्हलपमेंट सर्व्हरवरती आपलं ऍप्लिकेशन रन होणार आहे. त्याच्यासाठी आहे बघा, आपला प्रोजेक्ट सक्सेसफुली रन झाला आहे. सो माय ॲप हे वीट मध्ये आपण यूज करतोय HTTP लोकल होस्ट 5173. बाय डिफॉल्ट याचा जो काही पोर्ट नंबर आहे, लोकल होस्ट नंबर आहे 5173. याच्यावरती कंट्रोल आणि क्लिक करायचं आहे. सो हे पहा, सक्सेसफुली आपलं जे काय आहे ऍप्लिकेशन आहे वीट प्लस रिॲक्ट, हे सक्सेसफुली आपला काय झालेला आहे, रन झालेला आहे आपला प्रोग्राम लोकल होस्ट 5173. सो रिॲक्टमध्ये जो काही वीट रिॲक्ट आहे तो बाय डिफॉल्ट काय आहे 5173, ते आपण आपलं ऍप्लिकेशन आपण रन करतो. सो आज आपण काय पाहिलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं व्हॉट इज रिॲक्ट.js. रिॲक्ट.js काय आहे. सो रिॲक्ट.js म्हणजेच आपण काय करू शकतो, आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते फास्ट, इंटरॅक्टिव्ह आहे अँड सिंगल पेज ऍप्लिकेशन आपण क्रिएट करू शकतो. आणि डिफरंट डिफरंट कॉम्पोनंट्स यूज करून आपण काय करू शकतो, सिंगल पेज ऍप्लिकेशन करू शकतो. अँड आपण काय करू शकतो, विदाउट रिलोडिंग आपलं ऍप्लिकेशन काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की आपलं ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं, त्याच्या स्टेप्स वगैरे पण इथे दिलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप आपण आपल्या ऍप्लिकेशन काय केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे. आणि इथे पाहाल तुम्ही प्रोजेक्ट स्ट्रक्चर. प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय आहे आपलं, फर्स्ट ऑफ ऑल आपण आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते क्रिएट केलं आहे. त्याच्यामध्ये असणार नोड मॉड्यूल्स, डिपेंडन्सीज, त्याच्यामध्ये आहे पब्लिक जे काही फोल्डर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, स्टॅटिक अँड असेट्स असणार आहे. हा जो असेट्स फोल्डर आहे याच्यामध्ये आपण काय करतो, आपल्या इमेजेस वगैरे स्टोअर करतो, इमेजेस, व्हिडिओज, जे काही आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करायचं आहे ते आपण याच्यामध्ये जे काही आपल्या वेबसाईटमध्ये व्हिडिओज अँड फोटोज आपल्याला जे काही यूज करायचे आहेत ते आपण या ॲसेट्स फोल्डरमध्ये स्टोअर करणार आहोत, म्हणजेच ॲड करणार आहोत. एसआरसी फोल्डर्स म्हणजेच काय आहे, मेन आपले जे काही रिॲक्ट कंपोनंट्स आपण जे डिफरंट JSX फाईल्स क्रिएट करणार आहोत रिॲक्ट कंपोनंटच्या. कंपोनंट्स म्हणजे दुसरं असं काही नाहीये. रिॲक्ट कंपोनंट्स मध्ये आपण वेगवेगळ्या डिफरंट फाईल्स क्रिएट करणार आहोत, त्यालाच कंपोनंट्स असं म्हणतात. आणि ते आपण क्रिएट करूयात. आणि app.jsx फाईल ही जी आहे तर मेन कंपोनंट आहे आपला React.js मधला. जे काही कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत ते आपण कुठे कॉलिंग करणार आहोत, app.jsx फाईल मध्ये. हळूहळू तुम्हाला सर्व काही समजेलच. main.jsx, दिस इज अ एंट्री पॉइंट ऑफ वीट, म्हणजेच हा आहे एंट्री पॉइंट. अँड package.json फाईल तुम्ही पाहू शकता आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. ही आहे आपली app.js फाईल. सुरुवातीपासून पाहूया. ते नोड मॉड्यूल्स, याच्यामध्ये असा ऑल डिपेंडन्सीज आहेत, पाहू शकता तुम्ही इथे ऑल. याच्यानंतर याला क्लोज करूयात. पब्लिक फोल्डर आहे, याच्यामध्ये दिलेला आहे वीट.svg, म्हणजे जे काही आपल्या ब्राउझरवरती दिसत आहे आपल्याला, ही जी इमेज आहे ती आहे आपल्या पब्लिक फोल्डर मध्ये. त्याच्यानंतर आहे एसआरसी फोल्डर. एसआरसी फोल्डर मध्ये आहे असेट्स फोल्डर. असेट्स फोल्डर मध्ये हे पहा तुम्ही, ते रिॲक्टची जी काही आपली इमेज आहे ती ही आहे रिॲक्ट.
इमेज आहे जी की आपल्या वेब ॲप्लिकेशनमध्ये दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पहा app.jsx. app.jsx फाईल जी आहे त्याच्यामध्ये हे इथे एक फंक्शन क्रिएट केलं आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्ट काउंट सेट काउंट यूज स्टेट 0 हा जो काही बाय डिफॉल्ट कोड केलेला आहे त्यानुसार आपल्या ऍप्लिकेशन वरती आपण पाहू शकतो वेब पेज वरती. सो हा आहे फ्रॅगमेंट डिव्हिजन. त्याच्यामध्ये हा बघा आपला जे काही इमेज आहे ते विट लोगो अँड रिॲक्ट लोगो जे काय ते दोन ऍड केले आहेत. विट प्लस रिॲक्ट अशा पद्धतीने हे जे app.jsx फोल्डर आहे याच्यामध्ये आपले डिफरंट कंपोनंट्स क्रिएट करून आपण याच्यामध्ये कॉलिंग करू शकतो. आणि त्याच्यानंतर आहे index.css फाईल जे काय आपल्याला हे app.css जे आहे याच्यामध्ये आपण आपल्या जे काही app.jsx मध्ये कोड केला आहे त्याला आपण css अप्लाय केला आहे याच्यामध्ये. म्हणजेच आपण .css एक्सटेन्शन यूज करून आपण काय करू शकतो आपल्या जे काही JSX फाईल्स आहेत त्यांना आपण CSS अप्लाय करू शकतो. CSS म्हणजेच काय मग कॅस्केडिंग स्टाईल शीट. म्हणजेच आपल्या जे काही वेब पेज आहे त्याला डिझायनिंग करायचं आहे, स्टायलिंग ऍड करायची आहे त्यालाच आपण म्हणतो CSS. ओके, त्याच्यानंतर इथे बघा main.jsx ही जी आहे ते आपली main.jsx याचं एंट्री पॉइंट. म्हणजेच मेन जी फाईल आहे याच्यामध्ये ती कोणती आहे main.jsx. मग याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही हा जो काही आपला app.jsx फाईल आहे ती इथे इम्पोर्ट केली आहे आणि आपण याला इथे कॉलिंग केलं आहे. म्हणजेच मेन जी फाईल आहे ती कोणती आहे main.jsx. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता index.html मध्ये तुम्ही जे काही सपोज फॉर एक्झाम्पल ही जी फाईल आहे index.html इथे तुम्ही पाहू शकता विट प्लस रिॲक्ट. सो आपल्याला जर सपोज आपल्याला जर आपल्या टायटल चेंज करायचं असेल तर आपण इथून करू शकतो वेलकम टू वेब पेज. तुम्हाला जे घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. वेलकम टू वेब पेज. तर तुम्ही पाहू शकता कंट्रोल एस करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता वेलकम टू वेब पेज. अशा पद्धतीने आपण आपल्या जे काही वेब ब्राउझर आहे त्याचा टायटल चेंज करू शकतो. कुठून index.html फाईल मधून. आणि याच्यानंतर आहे package.json फाईल. याच्यामध्ये असणार आहेत आपल्या ऑल डिपेंडन्सीज ज्या की ऑटोमॅटिकली डाउनलोड होतात, इन्स्टॉल होतात. आणि इथे तुम्ही पाहू शकता तुमचं लेटेस्ट जे व्हर्जन आहे रिॲक्टचं ते आहे 19.1.1. ओके, अशा पद्धतीने आपण आज सक्सेसफुली आपला फर्स्ट प्रोजेक्ट इन्स्टॉल झालेला आहे आणि आपण फोल्डर स्ट्रक्चर पण पाहिलं आहे. आता आपण बाकीचं जे काही स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत इन डिटेलमध्ये. नोड मॉड्यूल्स NPM वगैरे काय असतं इन डिटेलमध्ये आपण पाहूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.